केला जाईल ही टीम मीटिंग तुम्हाला टीम मॉनिटर पाहायला मिळते ताडाली टीम संघाच्या माध्यमातून सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जाताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि सलामीची जोडी नो डाऊट विनीत माली आणि मोहित माली टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 20 वयाच्या आतील हे दोन खेळाडू आहेत, मात्र खेळ आणि अनुभव भरपूर मिळाला या खेळाडूंना. निकेश पाटील भावी ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतो या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येऊ द्या नावांची लिस्ट येऊ द्या आमच्या व्हॉट्सअपवर, काही हरकत नाही आहे, कारण की तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. कारण की नेहमी म्हटलं जातं जेव्हा पाहुणे असतात तेव्हा स्पर्धा छान छान लागतात आणि त्यानंतर क्रिकेट रसिक असतात तेव्हा क्रिकेटला नवीन ऊर्जा मिळते. पंच असतात तेव्हा क्रिकेट सुरू होतोय, कॉमेंटर असतो तेव्हा सर्व माहिती पोहोचवली जाते आणि ऑफिशियल स्कोरर जेव्हा स्कोरिंग करतात तेव्हा दोन्ही संघाचा हिसाब घेतला जातो आणि टीव्ही मॉनिटर आणि त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट असेल तर संपूर्ण तालुक्यामध्ये क्रिकेट दिसतो. म्हणून तर तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. बॅक टू क्रिकेट. कोणत्या प्रकारचा ब्रेक नाही होणार आहे. फक्त 2 षटकानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल घेता येईल मैदानाच्या आतमध्ये. भाविक बजागे अनुभवाची कुठेच कमी नाही या खेळाडूकडे. पाहूया सुरुवात कोणत्या प्रकारे करतोय. विनीत माली सज्ज होते खेळण्यासाठी. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. पॉवर प्लेचा पहिला चेंडू आहे. भाविक सेमी फायनलचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. कमर कसली ये टीम मानकुलीने. इरादे बुलंद है, करो या मरो. कारण की सेमी फायनल आहे, माहिती आहे इथून धाबा बनवायचेत आणि विनीत माली सारखा खेळाडू सकाळपासून खूप चांगला खेळत आहे या मैदानावर आणि जणू काही चोपताच ठेवलं दिवसभर सर्व गोलंदाजांना. एक चांगली सुरुवात खाता खोलला जातोय मानकुली टीम संघाचा विनीतच्या माध्यमातून. अजून एक ओरबी चेंडू त्याच दिशेने. क्या बात है, मूळ बनवला विनीत मालीने. बॅक टू बॅक दुसरा षटकार. असं म्हणूया की जी 2022-23 मध्ये जी टीम खेळत होती मानकुली ओरिजिनल टीम बनवली आहे नवीन खेळाडूंना घेऊन. क्या बात है. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सिनियर खेळाडूंची कुठेच कमतरता नाही या खेळाडूंकडे. भरपूर अनुभवी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक. ओ माय गॉड. अशाच प्रकारे जर धावा चालू राहिल्या तर मग पुन्हा एकदा 70+ धावा पाहायला मिळतील. गुड बॅटिंग. अशा प्रकारचे स्ट्रोक दानिश काजी जो BNDचा खेळाचा याच प्रकारे खालती पडायचा आणि स्ट्रोक मारायचा. गिरते बिरते सिद्दीक बाबे सर बोलायचे आणि त्या प्रकारचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ. आजच्या दिवसातील टॉपचा हत्यार आहे. स्विच इट. मात्र शतरक्षक ठेवण्यात आलेला आहे. गलीमध्ये चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव येणं देखील फार महत्वाचं होतं विनीत मालीला, कारण की अगोदरच एक षटकार चौकार आलेला आहे. 2 षटकार 1 चौकार. धावा झाल्या धावपलकावर 17 धावा 17. गुड बॅटिंग. आज 2 संघाने भरपूर चांगला क्रिकेट खेळले, तो म्हणजे ताडाली आणि मानकोली. आमने सामने सेमी फायनल मध्ये पाहायला मिळत आहे. भाविक ओरपी चेंडू ऑन साइडला. हा चेंडू देखील थांबणार नाहीये मैदानामध्ये. चालला सीमा रेखा पार. येतोय मॅक्सिमम 6. जिथे मागचा डाव थांबला होता तिथूनच सुरुवात केली आहे मानकुली टीम संघाने. गुड बॅटिंग. कॅप्टन देखील ऑन फायर नाव. मोहित माली ऑन फायर नाव. 3 सिक्सर 1 चौकार आतापर्यंत. आयोजकांचा पैसा उसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला सकाळपासून. गिरीश पाटील विचार करत होते षटकारांच्या हॅट्रिक साठी काहीतरी पारितोषिक ठेवावं या स्पर्धेमध्ये. मात्र आज दिवसभर मध्ये 3री हॅट्रिक बनवली आहे मानकुलीच्या 2 खेळाडूने आणि त्याचबरोबर ताडाली संघाच्या 2 खेळाडूने हॅट्रिक बनवली आहे. म्हणजे 2000चा फटका बसला असता. विचारपूर्वक निर्णय घेतला होता. भाविक बजागे होलसेलने धावा खर्च करताना आपण पाहतोय. गुड बॅटिंग. अजून एक गुडघ्यावर टेकून बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता.
तर तिथे पहिला षटक जो आहे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. मागच्या षटकामध्ये एका गोलंदाजाला 27 धावा घेतल्या होत्या. ज्ञानेश्वर मुकादम सांगतात त्या गोलंदाजाचं नाव आहे विराज म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रेषित पाटील. दोन गोलंदाज 27 धावा खर्च करताना आपण बघितल्यात मागच्या मॅच मध्ये. संध्याकाळ झाली आहे, निश पाटील यांची हजेरी लागली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनीष पाटील सकाळपासून या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. भावेन पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, अमोल ठाकूर अनुभवी गोलंदाज झालाय. पहिला चेंडू अमोल गोलंदाज शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. पाहूया अनुभवाचा पुरेपूर फायदा घेता येत का. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला माजी सरपंच सावंदे सो वनिता चंद्रकांत भोईर व विद्यमान सदस्य श्री राकेश चंद्रकांत भोईर यांच्याकडून या संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल पुन्हा एकदा सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क नाही आहे. 22चा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. धाव फलकावर लागली जाते. 25 धावा सिल्वर जुबली. येत्या 22 ते 23 स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पंचकृषी क्रीडांगण गोवे पिंपलघर ऐतिहासिक मैदानावर ज्युनियर क्रिकेट पाहायला मिळेल. भिवंडी इमर्जिनचा क्रिकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आऊस द्यायचा जोरदार अपील झाला होता. इम्पॅक्ट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता विकेट कीपरच्या माध्यमातून. जिथे धाव नव्हती तिथे धाव मिळाली. आता धाव मिळाली ती म्हणजे बाईची मिळाली आहे. रिप्ले मध्ये पाहूया ज्या प्रकारे थोडासा शो झाला होता गोलंदाज आऊस द्यायचा जोरदार अपील देखील केला होता. मात्र अंपायर इज बेस्ट जज त्यांनी बघितलं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. असंही ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळलाय ते मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आतिश पाटील आणि देवीदास पाटील. अमोल ठाकूर चांगली गोलंदाजी. फुलटा चेंडू फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू झाला सीमा रेखापार षटकार. पॉवर जनरेट केली होती या स्ट्रोक मागे. जसं चेंडू खालच्या बाजूने येत होतं बॉटमचा चांगला वापर केला, फुटवर्कचा चांगला वापर केला आणि एक मधुर षटकार पाहायला मिळाला. धावा झाल्या धावफलकावर 32 धावा 32. अमोल फुल टॉस पुन्हा एकदा मात्र यावी चेंडू हवेमध्ये आणि ते पहा झेल सुटली गेली आहे आणि त्याच्यावर फक्त एकच धाव घेता आली आहे. धाव संख्या 33 धावा आहे. कुठेतरी विकेट चालून आला होता ताडाली टीम संघासाठी. मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. झेल धरणीला दान केली होती. अमोल ठाकूर 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. पंच वाईटचा इशारा करतायत. एक्स्ट्रा धाव आली आहे. धाव संख्या 34 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये 2 षटकामध्ये 42 धावा कुठून काढल्या होत्या मानकुलीने. आणि आता जोरदार अपील पाहायला मिळतं. बॅटची एज अँड गॉन. मी तर म्हणेल की पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडली होती विनीत मालीनं. खेळाडू वृत्ती त्याची पाहायला मिळाली सर्वांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. पाहूया आपण रिप्ले मध्ये. विकेट मिळालाय. फार महत्वाचा विकेट होता. विनीत मालीला शांत केलाय. अगदी बॅटची एज घेतली होती. जो बॅटचा हँडल आहे त्याला चेंडू स्पर्श झाला होता. आणि आता महत्वाचा विकेट विनीत माली. बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में बसती हुई. मात्र एकाला आउट करून काय होणार आहे. तुम्हाला तब्बल 10 विकेट घेणं फार महत्वाचं आहे. जेव्हा पूर्णपणे टीम मजबूत आहे मानकोली 7 ते 8 असे खेळाडू आहेत मानकोली टीम संघाकडे. ते कधीही षटकार मारू शकतात. त्यांना झोपेतून उठून आणलं तरी ते षटकार मारू शकतात. आता नवीन फलंदाज सर्वात अनुभवी खेळाडू युवा टीम मध्ये वैभव माली मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग चांगली सुरुवात करून दिली. आउट होण्यापूर्वी धावा बनवल्या 17 धावा. अमोलने विकेट घेतला अखेरकार. आपल्या संघाला ब्रेक थ्रो मिळून दिलेला. उद्या सकाळी 8:30 वाजता दोन्ही संघाने रिपोर्ट करायचे.
उद्याचा शेड्यूल पाठवून द्या आम्हाला जर तुमच्याकडे असेल आयोजन कमिटी. पहिला सामना बरोबर 9 वाजता सुरू झाला ना मित्रांनो, तो मग उद्या फायनल वेळेवर समाप्त होईल. मग 3 ओव्हर 2 ओव्हर काल 2 ओव्हरचा फायनल झाला, त्याच्यामध्ये देखील ब्लाइंड लाईट बघायला मिळाली प्रेक्षकांना ओरिजिनल क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. मात्र इथे भिवंडीचे सर्व मी खेळाडूंना विनंती करेल, तुमची जर 40 वय झाली असेल ना मग तुम्ही ओरिजिनल संघटना जॉईन करू शकता. तिथे 40 वय दाखवा आणि तुम्ही तिथे क्रिकेट खेळू शकता. पुन्हा इथे आपण पाहतोय चेंडूला खेळलाय आणि चेंडू चालत सीमा रेखा पार, षटकार. नक्कीच इथे षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकाची समाप्ती आणि धावा झाले धावपलकावर 40 धावा. एक चांगली भागीदारी देखील पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर वैभव माली आते ही छा गए, षटकार त्याने देखील पेश केला आपल्या संघासाठी. आता नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 प्रेम आलाय. प्रेम पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 40 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सुंदर असा स्वीप केलाय आणि चाललाय चेंडू सीमारेखा पार, षटकार. काय बॅटिंग करते कॅप्टन. कॅप्टनची बॅटिंग आवरली असं जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. तिसरा सामना लागोपाठचा कॅप्टनचा दिवस आहे आज आणि मोहित माली जबरदस्त खेळ करताना आपल्या संघासाठी. आज गोलंदाजसाठी सरदर्द बनलाय कॅप्टन. 46 धावा. प्रेम सूर्यवंशी आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय. आता चूक होणार नाहीये. धक्का लागलाय. टीमचे कॅप्टन बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में फसती हुई. मोहित आउट होण्यापूर्वी त्याच्या बॅट मधून 3 षटकार 20 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. चांगला खेळ पाहायला मिळाला. उद्याचा शेड्यूल देखील आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मात्र इथे प्रेमला विकेट मिळालाय. थोडासा थांबवला गेला मानकुली टीम संघाला. मोहितने देखील 3 षटकार ठोकले होते. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा दोन्ही संघाने. काफ्रोबा वेहेले टीम आणि त्याचबरोबर वरालदेवी ताडाली बी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल उद्या देखील. त्याचबरोबर भक्तिधाम डुंगे आणि अप्पा 11 भरोडी, आई एकविरा हवेदिवे बी, न्यू एकविरा पिंपलनेर, जय बजरंग गोरसई आणि बादशाह 11 पिंपलगर, अर्णव 11 खारबाव आणि दापोडे बी. उद्याचा शेड्यूल आहे. उद्या सर्व संघांनी वेळेवर यायचं उद्या, कारण की फायनल आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ऋतिक माली गेलाय. मजबूत काटे के बल्लेबाज. प्रेम लेफ्ट आर्म गोलंदाज.
प्रेमला हा चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन म्हणजे लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा आहे. प्रेमला नक्कीच लेन लाईन चांगली प्राप्त करावी लागेल, थोडासा थांबवावा लागेल. महत्वाचा षटक टाकत आहे. षटकाराला विकेटाला वाईट देखील आला या षटकामध्ये. ऋतिक सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला एक सिंगल धाव. मिडानवर शतरक्षक होता. धाव संख्या 48 धावा धावफलकावर. 48 लॉस ऑफ 2 विकेट. सागर पाटील देखील मागच्या बाजूला बसलेत. आज मजबूत बिर्याणीवर ताव मारले नक्कीच. सतीश वाघचौरे असो मग विशाल, सर्वांनीच बिर्याणीचा स्वाद घेतलेला आहे. आज संध्याकाळी थांबायचंय, तुम्हाला कुठे जायचं नाही. आपण उद्याच्या दिवसाची चर्चा होईल या व्यासपीठावर. प्रेम पुढचा चेंडू, ओरपी चेंडू, ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला. शतरक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज वैभव माली. बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में फसती हुई. आता इथून म्हणू शकता आपण की आई वरालदेवी ताडाली टीम संघाने मॅच मध्ये कमबॅक केलाय. 3 विकेट मिळाल्यात आतापर्यंत. 7 ते 8 बॅटर आहेत मानकुली टीम संघाकडे. अजून एक मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सौरभ भोईर मागच्या मॅच मध्ये कमाल आणि धमाल परफॉर्मन्स राहिला होता आणि तोच मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आणि सौरभ तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये थोडस वैभवने फक्त 2च चेंडू खेळले होते, 6 धावा बनवल्या. एक षटकार त्यांनी देखील ठोकला होता. चौथा हिरवा मानकोली आणि आई वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली ए उद्या बी ला इन ऍक्शन मध्ये बघणार आहेत. ताडाली सौरभ भोईर सज्ज होत आहे. डावखोऱ्याचा गोलंदाज प्रेम सूर्यवंशी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन मात्र इथेशी धाव पूर्ण केला गेलाय. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक कुठेतरी डायरेक्ट येणं गरजेचं होता. निश पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे सौरभ भोईरला की प्रति षटकारासाठी सावंदेगावचे मयूर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निश पाटील सावंदेगावचे. मोठा फटका आणि चेंडू चाललाय भिनार गावामध्ये. येतोय षटकार. काय षटकार पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. धाव संख्या 55 धावा धावफलकावर. ऋतिक ऑन फायर नाव 7 धावांवर खेळत आहे. आता स्ट्राईक सौरभ भोईर याच्याकडे असेल. या षटकामध्ये धावा भरपूर मिळाल्या. 15 धावा आल्या. अमोलने 14 धावा खर्च केले होते आणि भाविक बजागे होलसेलच्या रेटने धावा खर्च करताना बघितलं आपण 24 धावा. निश पाटील यांनी आपल्या पॅकेटामध्ये हात टाकलाय आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलेले आहेत सौरभ भोईरला. 3 आले ते 1500, 6 आले ते 3000 आणि लागोपाठ 6 मारले ते 5000. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असतं, कारण की ते दुःख कधी कोणाला दाखवत नाही. कारण की हसत राहिलं तरच तुम्ही जगाल. गोलंदाजीमध्ये शेवटचा गोलंदाज अजय शिंदे येतोय. पाहूया शिंदे गटाचे गोलंदाज आहेत अजय शिंदे. आणि सध्या सत्ता देखील त्यांचीच आहे. गोलंदाजीमध्ये सत्ता आणावी लागेल त्यांना. विकेट्स फक्त विकेट्स घ्यावं लागतील. बरोबर वेळेवर शेड्यूल समाप्त होत आहे. ज्ञानेश्वर मुकादम देखील लवकर जातील घरी, आम्ही देखील. अजय पहिला चेंडू आणि पहिला ब्लास्ट. सौरभ ऑन फायर नाव. सुरुवात केली आहे षटकाराने. लगेचच निश पाटीलने आपल्या खिशामध्ये हात टाकले. 500ची नोट बाजूला काढली आहे.
त्यांनी सांगितले की त्याला फक्त मारतच राहायला सांग. मग 6 आले तर 6, 4 आले तर 4, काही हरकत नाही. धावा झाल्या धावपलकावर 61 धावा, 61. खूप चांगली धाव संख्या. अजय शिंदे याला देखील वेलकम सांगितलं मानकुली टीम संघाने. इथे थोडीशी चर्चा करतायत. पुन्हा एकदा ओ माय गॉड, 1000 रुपये पारितोषिक जमा झालाय. निश पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. धावा झाल्या धावपलकावर 67 धावा. 25वा षटकार आहे मानकुली संघाच्या माध्यमातून. ओ माय गॉड, 25 षटकार झालेत आतापर्यंत मानकुली टीमचे. तिसरा मॅच खेळतायत ते. आज संध्याकाळी गेल्यावर यूट्यूब चॅनलवर हिसाब केला जाईल मानकुलीच्या माध्यमातून. ज्याने ज्याने षटकार ठोकले त्यांची व्हिडिओ व्हायरल होईल संध्याकाळी. अजय शिंदे, विकेट घ्यावा लागेल, शांत करावा लागेल या खेळाडूला. मात्र हा शांत बसण्यासारखा चेंडू नव्हतं. मात्र एक धाव इथे पूर्ण केली आहे. एका धावाने धावपलकावर 68 धावा, 68. निशने देखील डोक्यावर हात ठेवलं. नशीब की स्ट्राईक चेंज झाली. असं वाटत होतं, आम्ही म्हणणारच होतो की यो सुद्धा षटकार झालाय. मात्र अजयला कमबॅक करणं माहिती आहे. जरी 2 खराब चेंडू टाकले त्यांनी, हा चेंडू चांगला टाकला होता. आणि हा पुन्हा एकदा सुरू झालाय. ऋतिक भोईर, ऋतिक माली देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये. निश पाटील यांना बक्षीस आहे का? नाही, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाहीये. 26 षटकार मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. रेकॉर्ड बनते ही तुटणे केली आहे. 26 षटकार तब्बल दिवसभरामध्ये. अजून 2 चेंडूचा खेळ आहे. 74 धावा. अजय शिंदे पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये. मात्र स्ट्राईक मिळेल. आता हृदयाचे डोके निश पाटील यांचे वाढताना. बाईचा इशारा, कारण की शेवटचा चेंडू आहे. षटकाराला तर अजून 500 रुपये जमा होतील आणि धावा देखील 80+ होतील, कारण की धावा 75 झालेल्या आहेत. विकेट येईल का अजय शिंदे? शेवटचा चेंडू सोडून दिलाय आणि पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. अजूनही चर्चा सुरू आहे व्यासपीठावर. स्ट्राईकवर कसे काय आले फलंदाज सौरभ भोईर. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट. धाव संख्या 77, 77. मात्र बॅट मला वाटतं AA कंपनीची आहे. लगा तो सिक्सर. ब्रँड इज ब्रँड. AA बल्ला करता हुआ हल्ला. फुल टॉस एंड रेसिंग फॉर सिक्सर. क्या बात है. संध्याकाळ बनवली या खेळाडूने. आणि आता 4 मानकुली धाबा देखील बुक होईल संध्याकाळी. 3 मध्ये 3 आलेले म्हणजे 1500 रुपयाचा पारितोषिक निश पाटील यांच्या माध्यमातून. लक्ष किती आहे आमचे ऑफिशियल स्कोरर? 83 धावा झालेत आणि 84 धावांचं एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सामन्याला पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात.
खूप खूप धन्यवाद स्वीट वॉइस ऑफ भिवंडी, आमचे निकट वर्तीय मित्र. शेवटी मी भिवंडीकर संदेश पाटील. आज तळ्यात की मळ्यात होतं. मानवड टीमचं अंदाज खूप फास्ट होता. माहितीमध्ये की तिसरी इनिंग आहे आणि तब्बल धावा बनवल्या 234. परत आघाडीची 3 बॅटर्स. लिटिल मास्टर्स विनीत बॅटिंग कार्ड पाहतोय आपण. 2 फलंदाज जाण्या अगोदर आपल्या टीव्ही मॉनिटरवर तुम्हाला एक जर्सी पाहायला मिळते. सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांची जी संघटना तयार झालेली आहे, ओरिजिनल 40+ क्रिकेट, जो गावातील सावंदे गावातील जो संघ बनलेला आहे, तो संघासाठी ही जर्सी लॉन्चिंग करण्यात आलेली आहे आजच्या दिवसामध्ये वैभव पाटील आणि त्यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. आणि त्या टीमचं प्रदर्शन पाहिलं पण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून चाची स्पर्धा खूपच चांगलं खेळ दाखवला सावंदी स्पोर्ट्स सावंदी टीमने. सुरुवात होती पाहतोय आपण. पहिल्या सामन्यामध्ये विजयकला अभि यांचं प्रदर्शन खूप चांगलं होतं आणि ती स्पर्धा आम्हीच कव्हर करत होतो. वेलकम अभि. काय हरकत नाही, काही नवीन टीम आहे, जम बसवायला 1-2 टुर्नामेंट लागणारच आहे, पण ज्या प्रकारे तुम्ही खेळ दाखवला कौतुक करावं लागेल. पण हा सामना एकीकडे वराल देवी ताडा या टीमचं टॉपचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं, पण जेव्हा बलाढ्य संघ समोर आला नाणेफेकीचा कॉल जिंकला होता, पण त्याने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. सातत्याने 2 वेळेस पहिले बॅटिंग करून धावाचा डोंगर उभा केला होता. हा एक बेनिफिट होता तिथं, मात्र जर विजय केला असता तर. पण आम्ही थांबणार नाही आहे. आल्या पावली इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय खूप मोठा आणि बॅटर बाद होते भावेश बजाके. वेलकम अजय यादव यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. दोस्ती म्युझिकल बँडचे सदस्य आहेत आणि आता मात्र सीझन तुमचा पण सुरू झाला आहे. आपण सातत्याने बिजी राहणार आहोत. आता मात्र अमोल ठाकूर आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय की स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला भाविक. ही जोडी हिट आणि ग्रेट आहे. जोपर्यंत ही जोडी असेल तोपर्यंत निश्चित विजयाची आशा करू शकतोय. वरालदेवी स्पोर्ट तडाली या संघ वरच्या गटातून खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं होतं आणि खालच्या गटामधून तर नो डाऊट कोई जवाब नाही आहे मानकुली टीम का. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस फटाफटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. खातं उघडतोय आपलं अमोल ठाकूर. टीमचं खातं उघडलं गेलं. पाहतोय की आपलाच रेकॉर्ड मोडीत काढलाय मानकुली टीमने, कारण की या पहिल्याच्या सामन्यामध्ये तब्बल 82 धावा होत्या. आता मात्र तब्बल 83 पाहतोय आपण. 54 धावाचं टार्गेट आहे. सज्ज होताना गोलंदाज वैभव माळी. एक कीमॅन खेळाडू या टीमचा निश्चितच जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा ते मात्र हुकमी एकासारखं काम करणारा हा खेळाडू. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करून घेताना पाहतोय. जो मिडविकेट सर्कलमध्ये होता तो आता मात्र मिड ऑनला घेतोय आणि मिडविकेट बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक तैनात. एक क्षेत्ररक्षक जर पाहिला पण तर निश्चित जवळपास लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर एक आहे. बॅटर खेळण्यासाठी भाविक वर एक मोठी जबाबदारी आणि तो जबाबदारी घेऊन खेळ साकारतोय तो महान खेळाडू असतोय. चांगला चेंडू फ्रंट फुटला येण्यासाठी मजबूर केलं होतं. नशिबाची साथ बॅटची कड न घेता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. काय धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण. बॉलर वैभव माळी पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. 1-1 अशी स्थिती पाहतोय आपण धावफलकावर. सज्ज होताना स्वतः फटका ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेलेले त्या प्रकारे बॉलिंग पाहतोय आपण. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. त्याचाच परिणाम पाहतोय की एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट. सतीश वागचौरी दादा यांचे लाडके महेश जाधव दादांसुद्धा आगमन झालेलं आहे.
सज्ज होते गोलंदाज वैभव. यावेळेस पात्र चांगला फटका आहे. इनसाइड आउट जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून डीप स्वीपर कव्हरकडे चेंडू जातोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतोय अमोल ठाकूर. अमोल ठाकूर यांनी सुद्धा खूप चांगलं प्रभावशाली कामगिरी आज मग बॉलिंग असो की बॅटिंग सर्वच कामगिरी केलेली आहे. पण ज्ञानेश्वर जर पहिल्या षटकामध्ये दबाव टाकला इथून सामनामध्ये वापसी करणं खूप कठीण आव्हान असेल वराल देवी स्पोर्ट ताडाली या टीमला. चांगला चेंडू होता परत एकदा आणि काय अप्रतिम चेंडूने मात्र एक चांगल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 1 बाद 4. 18 चेंडू आणि तब्बल 80 धावांची आवश्यकता आहे. काही भावी क्रिकेटर पाहतोय आपण आपल्या प्रॅक्टिससाठी कोचिंगसाठी निश्चित तयारी करताना शुभेच्छा. लेदर क्रिकेटचे आम्ही लहान लहान क्रिकेटपट्टू ह्याच्यातून कोणी वैभव सूर्यवंशी सुद्धा बनवू शकतोय ज्या प्रकारे तो हाकार माजवतोय क्रिकेटमध्ये. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण विनीत माळी लिटिल मास्टर ऑफ मानकोली टीमचा हा एक तारणार खेळाडू. चांगला चेंडू होता तेवढा छानचा मनगटी फटका पाहतोय आपण. टर्न केले चेंडूला स्क्वेअर लेग कडे एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एक. हे माहीत आहे की आता मात्र आपण जास्त प्रयत्न केला तर विजयापर्यंत पोहोचू शकत नाही आहे म्हणून असं वाटते की तीन इनिंगमध्ये तब्बल 83 धावा. यावेळेस पाता फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे पण त्याच्या डोक्यावरतून चेंडू लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा षटकार. तीन इनिंग मध्ये विनीत माळी यांनी जर विचार केला आपण तर निश्चित 83 धावा आजच्या दिवसामध्ये कुठून काढल्या त्यांनी आणि काय फटका खेळला होता. क्लास फटका पाहिला पण अचूक टायमिंग पाहत राहिला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा प्रयत्न केले होते पण त्या डोक्यावरतून चेंडू गेलाय 6 धावेसाठी. अमोल ठाकूर या स्पर्धा अपराध एकदा धमाका पाहतोय. उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार. काय क्लास बॅटिंग करतोय अमोल ठाकूर. झुकेगा नाही. टार्गेट किती मोठं आहे हे मला माहित नाहीये पण आजच्या दिवसातलं माझं काम काय हे मी करून जाईल माझ्या टीमसाठी. पहिले षटक थोडंसं शांत राहिला होता पण आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. तोच आक्रमण करतोय. अजून एक मारण्याचा प्रयत्न पण यावेळेस थोडासा चेंडूचा टप्पा आखूड ठेवतोय आणि निश्चित अतिशय वेगात सपकन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. वापसीच छान करतोय. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 17. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये तिकट मारा पाहिला आपण वैभव माळी यांचं फक्त 4 धावा खर्च करून एक बहुमूल्य विकेट प्राप्त केला होता. परत एकदा फोर्सिंग फटका पाहतोय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथं मात्र सज्ज नाही आहे. चेंडू निघून गेला सीमा पार आला हा चौकार. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 रन बन चुके हैं इस वक्त 1 विकेट के नुकसान पर. तेरा चेंडू 63 असं अवघड समीकरण आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची. डाव्या स्टीवरचा थोडासा बाहेर चेंडू होता. पंचांनी ओळखलं परखलंय आणि स्कोररला इशारा केले की हा चेंडू अतिरिक्त टाकावा लागेल. एक धाव तुम्ही ऍड करा. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 22. विनीत माळी आज मैदान ज्यांनी गाजवलं उपसरपंच चषक 2025चा पहिला दिवस. यावेळेस पात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. स्वतः प्रयत्न करतोय पण पोचू शकणार नाही आणि दरम्यान एक सिंगल अंतिम चेंडूवर कंप्लीट करतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. 2 षटकाची समाप्ती. 23 धावा. येणारे 12 चेंडू आणि 61. 30.50 ची सरासरी म्हणजे 5 षटकार मारावे लागेल एका षटकामध्ये. सौरभ सर्वात घातक बॉलर ज्याची ओळख आहे.
सौरभ भोईर याने सुद्धा आज बॅटिंग चांगली केली या सामन्यात सुद्धा. पाहतोय की आपण 5 चेंडूला समोर गेला आणि तब्बल टीमसाठी 20 धावाची लयलूट केली. कमी चेंडूमध्ये जर विचार केला आपण तर निश्चित 7 चेंडूमध्ये 20 धावाची खेळी साकारली होती मोहित माळी यांनी. 6 मध्ये 17 विनीत माळी परत एकदा आणि 5 मध्ये पाहतोय की सौरभ यांनी 20 धावाची खेळी साकारली. जो जो येतोय तो षटकार मारलेला आहे त्यांनी आणि तब्बल एकूण एका दिवसामध्ये या टीमचा विचार केला तर 26 षटकार या टीम मधून निघाले. म्हणजे आज मानकुळी टीमचे पूर्ण बॅटर षटकाराचे व्यापारी बनले होते. व्यापार खूपच चांगला केला षटकाराचा आज. पण इथं मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग परफेक्ट नव्हती. फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल ठाकूर. धावसंख्या पुढे सकते ती 24. 11 चेंडू 60 तब्बल 10 षटकार. अद्भुत रेकॉर्ड करावं लागेल. आणि सातत्याने चेसिंग करताना एवढं सोपं नाही की तुम्ही प्रेशरमध्ये उच्च कोटीची बॅटिंग करणं. फक्त एकच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विराट कोहली. ओ हो हो हो, हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दुरून आलाय काय पाहायचं आहे. आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे जाईल याची शंका नाही आहे. होय, झेल चांगलं टिपलंय. भाविक बाद होतोय. सौरभ परत एकदा विकेट प्राप्त करतोय. परत एकदा असं वाटते की सौरभ बाद मला अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन त्यांनी दाखवलंय. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण उपसरपंच चषक 2025चा. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल मेगा फिनालेसाठी. आणि याच टाइमला उद्या ठीक मेगा फिनालेला सुरुवात होईल. अतिशय चांगलं आयोजन. 2 दिवसाची स्पर्धा आहे पण सुसज्ज असं आयोजन. मर्यादित संघाची एंट्री. नामवंत संघांना प्राधान्य दिलं. प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. यॉर्कर चेंडू टाकला बॅटच्या आतल्या टोकाला चेंडू लागून लेमन कट म्हणता येईल. फायनल लेग सर्कलकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता. तोपर्यंत सहजरित्या आरामात एक सिंगल स्ट्राईक रोटेट करताना दोन्ही बॅटर. धावसंख्येत एका धावेने बदल पाहायला मिळतोय 25. क्वार्टर फायनलचा सामना जर विजय केला आपण तब्बल 56 धावांनी जिंकला होता. अजून एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना हा संघ. चांगला चेंडू पण खूपच जास्त बाहेर वळतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 26. सौरभ भोईर आतापर्यंत चांगली बॉलिंग या षटकामध्ये पाहतोय आपण. राईट टाइम द विकेट. याच पाहता फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठी टॉप एज आहे. बॅक टू द बॉलर स्वतः झेल टिपतोय. अजून एक विकेट या षटकामध्ये प्राप्त करतोय सौरभ भोईर. अमोल ठाकूरची सुद्धा खेळी संपुष्टात. आता मात्र आघाडीचे महत्वपूर्ण 3 स्टार वराळदेवी तडाली ए टीमचे बॅटर प्रतिचा प्रवास केलेला आहे. इथून मात्र असं म्हणावं लागेल की जो पराभवाचं मोठं अंतर आहे तो किती धावेंनी कम करेल. एक खूप मोठे क्रिकेट प्रेमी पाहतोय आपण बिन्नर गावाचे रमेश भोईर दादा. जेव्हा जेव्हा कुठे पण क्रिकेटची टुर्नामेंट असते आवर्जून खेळाचा आनंद घेण्यासाठी या दादा आपण. नवीन बॅटर अक्षय. याच पात्र पाहतोय की आपण स्वीप फटका पाहतोय. फंबलिंग पाहायला मिळालं. एकच सिंगल. सात चेंडू मध्ये अजून 57 धावेची आवश्यकता आहे. चांगला चेंडू होता. तेवढं छान सम्मान देऊन फक्त चेंडूला पुश केलंय. पुश करो खुश रहो. 3 षटकाची समाप्ती 28
धावपलकावर फक्त औचित्य बाकी आहे सामन्यामध्ये. एक मोठ्या विजयाकडे परत एकदा वाटचाल करताना चौथा हिरवा स्फोट मानकोली संघाचं खूप अप्रतिम प्रदर्शन पाहिलं. सौरभ भोईरचं षटक अतिशय अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र दीपेश माळी वापरून घेत आहेत संगणक मानकोली टीमचे प्रत्येक बॉलरला. कारण की मोहित अजीब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड मॅन थोडा डीपमध्ये आहे. आणि यास पात्र तुम्ही तिकडे लावा, मी इकडे मारतोय. ओय ये क्या हो गया? हे प्रभू, षटकार. आता मात्र क्षेत्ररक्षण जर विचार केला आपण हटवली, सेकंड स्लिप हटवलेली आहे. एन्जॉय करताना येतात आता मानकोली टीमचे खेळाडू. आणि प्रयत्न पहिल्या षटकापासून झाला नाही, कारण की आघाडीचे महत्त्वपूर्ण बॉलर्स त्यांना चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण दीपेश माळी यांचा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आज की शाम किस टीम के नाम जवळपास हे तय झालंय. चौथा हिरवा स्फोट मानकोली टीम के नाम, एक ट्रॉफी वर नाव कोडल्या जाईल. यस, मारा करतोय राऊंड द विकेट. यास पाता प्रहार चांगला आहे, पाहत राहील क्षेत्ररक्षक. मिड विकेटच्या वरतून आला हा षटकार. चाळीस धावसंख्या पार होते. अजून 44 धावेची आवश्यकता आहे. चांगला चेंडू, तेवढा छान असा ऑफ ड्राईव्ह पाहतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. 41-41. ओहो, अजून एक धमाका पाहतोय आपण. काय सुरेख फटका पाहतोय. आणि जिथं शेवटचा सुद्धा गोड करताना पाहतोय बॅटर ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. इथे मात्र अक्षय बढती देण्यात आली आणि त्या संधीचं सोडणं करताना का होईना पण शेवटच्या षटकामध्ये एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन करतोय. सज्ज होताना यावेळेस पात्र हा चेंडू अतिशय चांगला आणि जवळपास 36 धावेनी हा विजय संपादन केलाय. इथे मात्र हडलक वरालदेवी ताडाली या संघ, भाविक, भावेश, ऑल टीम आणि खूप खूप शुभेच्छा अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल. चौथा हिरवा स्फोट मानकोली टीम मॅन मॅच ठरलाय अजून एकदा, ज्यांनी जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन केलं. आणि आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. दावेदार 2 आहेत अजून. मोहित माळी सुद्धा आहेत, विनीत माळी, सौरभ भोईर सुद्धा आहेत. पण सर्वात चांगलं षटक हाताळतो सौरभ भोईर. परत एकदा मॅन ऑफ मॅच मी आपण देऊया. सौरभ भोईर आपण सर्वप्रथम व्यासपीठावर यायचे. रोख रक्कम 30 षटकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि मॅन ऑफ द मॅच इथे ठरला गेलाय खेळाडू सौरभ भोईरच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आहे. सतीश वागचौरे यांचे मित्र प्रणित यांचा कॉल होता आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी. चला लगेच यायचे.